पुन्हा एकदा स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला पुन्हा एकदा मोठी बातमी। कारण एकीकडे शिवसेनेकडून मनसेनं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये पाठिंबा दिल्याचा दावा केला, दुसरीकडे मात्र मनसे यावरती बोलायला तयारच नाहीये। शिवसेनेला पाठिंबा दिल्याबद्दलची मनसेकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये। श्रीकांत शिंदे यांनी मनसेनं पाठिंबा दिल्याचं जाहीर करताच राजू पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी तातडीनं संदीप देशपांडे हे कोकण भवनला पोहोचलेत। संदीप देशपांडे यांची राजू पाटील यांच्यासोबत चर्चा करून यानंतर पक्षाची अधिकृत भूमिका जाहीर करणार असल्याची माहिती त्यांनी एबीपी माझाशी बोलताना दिलेली आहे। निलेश बुधावले आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतील। निलेश, मागच्या 2 तासांपासून हे वेगळ्या पद्धतीचं सत्ता समीकरण घडायचे इथे शक्यता असल्याचं बोललं जात आहे, मात्र आता मनसेची अधिकृत भूमिका येणं बाकी आहे। यामिनी, एकीकडे श्रीकांत शिंदे म्हणतायत की आम्ही महायुती म्हणूनच सोबत जाणार आहोत पुढे आणि महापौर महायुतीचा बसेल, तर दुसरीकडे मनसेची देखील आपल्याला साथ आहे असं देखील त्यांना दावा केला होता। मुळात जर सत्ता समीकरण जर आपण पाहायला गेलं तर 62 ही मॅजिक फिगर आहेत। सध्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे 53 नगरसेवक आहेत आणि त्यांना आणखी 9 नगरसेवकांची गरज आहे आणि त्यासाठी मनसे हा महत्त्वपूर्ण घटक ठरू शकतो। त्यामुळे श्रीकांत शिंदेंचं हे वक्तव्य अतिशय महत्त्वाचं मानलं जात आहे। तर दुसरीकडे मनसेकडून अद्याप कुठल्याही प्रकारची अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाहीयेत। श्रीकांत शिंदे यांना ज्या पद्धतीने माध्यमांना कळवलं आणि मनसेचा पाठिंबा मिळाला असल्याचं जाहीर केलं, त्यानंतर तातडीनं संदीप देशपांडे आता कोकण भवनला पोहोचलेत। एबीपी माझानं त्यांना या संदर्भात विचारणा केली, त्यावेळेस त्यांना स्पष्टपणे राजू पाटील यांच्याशी आम्ही चर्चा करू। अगदी निलेश, मी पुन्हा एकदा काही क्षणात तुमच्याकडे येते।